तर कोल्हापूरमध्ये शेतकऱ्यांनी मला घेराव घातला। आम्हाला शक्तीपीठ महामार्ग हवा असं पत्र त्यांनी मला दिलं असं माहिती फडणवीसांनी दिली। तर राजकीय विरोध करणाऱ्यांना आम्ही बंधणार नाही असा इशारा फडणवीसांनी दिलाय। तर फडणवीसांच्या वक्तव्याने आमची झोप उडाली असा टोला शरद पवारांनी लगावलाय। कोल्हापूरच्या एअरपोर्टवर त्या ठिकाणी 300-350 शेतकरी यांनी मला घेराव घातला आणि सह्यांचे पत्र दिले आणि त्यांनी सांगितलं आम्हाला शक्तीपीठ महामार्ग हवा आहे। त्यांनी सांगितलं आम्ही खरे शेतकरी आहोत आणि तुम्ही आमच्या सह्या व्हेरीफाय करा, आमच्या नावाने शेती आहे की नाही व्हेरीफाय करा। ठीक आहे, काही लोकांचा त्या ठिकाणी विरोध असू शकतो, त्यांच्याशी संवाद आम्ही करू। कालच उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की आम्हाला संवादाने हे करायचं आहे, आम्ही संवाद करू, पण राजकीय विरोध जे करतील त्यांना मात्र आम्ही बधणार नाही। तुम्हाला समजून न घेता, तुम्हाला न सांगताच आता फडणवीस साहेबांनी धमकी दिलेली आहे की याच्यामध्ये राजकारणाला तर याद राखा। आमची झोप उडाली। फडणवीसांनी सांगितलं याद राखा, तर कसं करायचं? तुम्ही जरा आम्हाला संरक्षण द्या।